प्राथमिक कन्या शाळा या शाळेतर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन आम्ही या शाळेतर्फे केलेले आहे। सर्वप्रथम मी आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्याकरिता ज्या हुतात्म्यांनी प्राणाची आहुती दिली अशा थोर हुतात्म्यांना वंदन करते, अशा थोर वीरांना आणि शूरवीरांना वंदन करते। तसंच सावित्रीबाई, क्रांतिज्योती सावित्रीबाई यांनी आपल्या महिलांचं अस्तित्व निर्माण करून दिलं, अशा क्रांतिज्योती सावित्रीबाईंना मी नमन करते, अभिवादन करते। आजच्या या महोत्सवाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आमच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री गोपालभाऊ हटवार, तसेच आमच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रगतीताई श्रीखंडे, आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले बंडूभाऊ डकरे, ज्येष्ठ नागरिक वसंतरावजी सोनार, शिवकुमारजी भुरे, तसेच आमच्या या केंद्राचे केंद्रप्रमुख श्री मोहन जाधव सर, तसेच या आपल्या येथील उर्दू शाळेचे मुख्याध्यापक श्री अजर सर, वडगाव जिरे येथील मुख्याध्यापक श्री बोरकर सर, तसेच आम्हाला या ठिकाणी एवढं मोठं मंच ज्यांनी स्थापन करून दिलेलं आहे असे पुनिया भाऊ, तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री अंबाडकर भाऊ, तसंच बंडूभाऊ टवलारे आणि माझे सर्व शिक्षक, तसंच या ठिकाणी उपस्थित असलेले समस्त गावकरी, माझ्या समस्त महिला भगिनी, या ठिकाणी सांस्कृतिक महोत्सवाचे जे आयोजन केलेले आहे, या सांस्कृतिक महोत्सवाचा उद्देशच असा असतो की मनोरंजन करणे। तर आपल्याला माहिती आहे की आता लगेचच आपला कार्यक्रम सुरू होणार आहे आणि सर्वांचे मनोरंजन या ठिकाणी होणार आहे, परंतु फक्त मनोरंजन हाच एक उद्देश नसतो, तर विद्यार्थ्यांच्या कलांना वाव मिळावा आणि आपल्या संस्कृतीचं जतन व्हावं, आपल्या परंपरेची, आपल्या संस्कृतीची मुलींना ओळख व्हावी, विद्यार्थ्यांना ओळख व्हावी आणि या सर्व, तसेच या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा, त्यांच्या व्यक्तित्वाचा विकास व्हावा, याकरिता अशासारख्या कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी करत असतो। तसंच तुम्हाला मी सांगू इच्छिते की आमच्या शाळेतर्फे संपूर्ण वर्षभरामध्ये अनेक ॲक्टिव्हिटी होत असतात, अनेक कार्यक्रम होत असतात, अनेक उपक्रम होत असतात। तर आमच्या या कार्यक्रमाला आणि उपक्रमाला आपल्या येथील गावकऱ्यांची आम्हाला भरभरून अशी साथ आहे आणि तसंच आपल्या येथील ग्रामपंचायतीची सुद्धा आमच्या शाळेच्या विकासासाठी खूप मोठा मोलाचा वाटा आहे। तसेच आमच्या येथील शालेय व्यवस्थापन समिती ही अतिशय सजग आहे। आम्हाला गोपालभाऊ हटवार, प्रगतीताई श्रीखंडे ह्या वेळोवेळी आम्हाला सहकार्य करत असतात, प्रत्येकच कार्यक्रमाला आम्हाला त्या चांगल्या प्रकारे साथ देत असतात। तर असे सर्वांचे मी या ठिकाणी शब्दसुमनांनी आभार व्यक्त करते आणि तसंच आमची जी शाळा आहे या शाळेला आम्हाला नवीन इमारत लाभलेली आहे आणि सुसज्ज अशी इमारत या ठिकाणी आम्हाला लाभलेली आहे। माझ्या शाळेमध्ये भरपूर अशा विद्यार्थिनी आहेत, 117 विद्यार्थिनी या शाळेमध्ये शिक्षण घेत आहे, ही मला अभिमानाची बाब वाटते। आमची ही जिल्हा परिषदेची शाळा असून सुद्धा आमच्या या शाळेमध्ये अनेक भौतिक सोयीसुविधा आहेत, जसं की आमच्या शाळेमध्ये कम्प्युटर आहे, स्मार्ट टीव्ही आहेत, CCTV कॅमेरे आहेत आणि आताच आम्हाला सोलर पॅनलसुद्धा या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे। अशा प्रकारे आमच्या शाळेची दिवसेंदिवस प्रगती होत आहे आणि या प्रगतीमध्ये आपणा सर्वांचा वाटा आहे आणि म्हणून मला या ठिकाणी सर्वांचे अभिनंदन करावेसे वाटते। आणि या वर्ग 1 ते 4च्या विद्यार्थिनी येथे त्यांच्या कलागुण प्रदर्शन करणार आहे, तेव्हा मी या मुलींना त्यांच्या कलागुणांसाठी शुभेच्छा देते आणि मी माझे 2 शब्द संपविते। जय हिंद, जय भारत।